उद्धव ठाकरे यांच्या आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेड आणि मेहकर येथे जनसंवाद दौरा झालाय आणि इथले जे खासदार आहेत प्रतापराव जाधव यांच्यावरती त्यांनी टीका केली। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः खासदार प्रतापराव जाधव आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। उद्धव ठाकरे यांच्या आज दोन ठिकाणी या ठिकाणी जनसंवाद दौरा झाला, सभा झाली, तुमच्यावरती त्यांनी विविध पद्धतीने टीका केली, काय सांगितलं? हे बघा, तुम्ही जर सिंदखेड राजाचं उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांच्याच भाषणातून त्यांनी केलं की प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्हा हे अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि ते ज्यांना मंत्री त्यांनाच आम्ही उमेदवाऱ्या देत होतो आणि ते त्यांना निवडून सुद्धा आणत होते। आता इतकं बोलल्यानंतर मला वाटतं त्यांनी त्याच्या पुढे काय टीका केली असेल त्याला काही अर्थ राहत नाही। आता विरोधक म्हणून आता त्यांना दुसरं कुठलंही काम राहिलेलं नाही। आता त्यांच्याकडे फक्त टीका करणं एवढंच काम आहे। 2.5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय कामं केली, त्यांनी एकही काम या दोन्ही भाषणामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सांगितलं नाही। केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष, आदरणीय नरेंद्र मोदी, एकनाथरावजी शिंदे साहेब आणि इथला स्थानिक खासदार या नात्यानं त्यांनी फक्त आमच्यावर टीका करण्याचंच काम या ठिकाणी केलं। त्यांनी मेकरच्या तुमच्या भूमिकेवरच या ठिकाणी तुमच्यावर खालच्या भाषेत टीका केली, नावडं म्हटलंय तुम्हाला। हे बघा, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं की उद्धव साहेबांचा लिहाज याच्यामुळं आम्ही बाळगतो की ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत। नाही तर उद्धव साहेब मुंबईत राहून शहरी बाबू असून जी भाषा बोलतात, आम्ही तर खेड्यातली लोक आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत। आम्ही आमच्या भाषेमध्ये सुद्धा त्यांच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर त्या ठिकाणी देऊ शकलो असतो। पण मला वाटते उद्धव साहेबांनी थोडं स्वतःची तब्येत सांभाळावी, बोलणं सांभाळावं आणि आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यावर जर अशी करतात, आता शेवटी कृष्णानं शिशुपालाला 100च गुन्हे माफ केले होते आणि म्हणून उद्धव साहेबांनी त्यांची 100री भरण्याची वाट पाहू नये। ज्या दिवशी आम्ही त्यांच्या बाबतीत बोलायला लागू ते मात्र त्यांना सहन होणार नाही। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही राजकीय बोला, धोरणात्मक बोला, आमचं काही चुकत असेल त्याच्यावर टीका करा, तो अधिकार आहे। पण उठसूट काहीतरी त्यांच्या नावासारखी त्यांना जसं उद्धवच्या ऐवजी उद्धट टीका त्यांनी आमच्यावर करणं बंद करावं। त्यांनी तुमचं डिपॉझिट जप्त करण्याची भाषा केली। पहिले उमेदवार जाहीर करा, मग कोण कोणाचं डिपॉझिट गमवते आपण पाहू। आणि त्यांना आव्हान आहे की त्या तुम्ही दोन्ही सभेमध्ये पुढे बसलेल्या लोकांना पक्षनिष्ठेचे खूप डोस पाजलेत, तुमची निष्ठा तुम्ही जागेवर ठेवा आणि तुमच्या पक्षातल्या निष्ठावान माणसालाच तुम्ही उमेदवारी द्यावी, तर तुमच्या त्या भाषणाला त्या निष्ठेला शब्द आहे। नाही तर जसे तुम्ही मागच्या वेळेस भाजप सोबत राहून काँग्रेस सोबत घरोबा केला, किती दुर्दैव आहे। टीका आम्ही करू शकत नाही का की किती त्या दिवशी आमच्या मनाला सुद्धा वेदना झाल्या की आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे त्या शिवतीर्थावरून भाषणाची सुरुवात येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मतदार बांधवांनो, मातांनो, भगिनींनो म्हणायची, त्यांची जरी उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा ओढायचे। पण काल राहुल गांधीच्या धाकानं त्यांना ते सुद्धा त्या ठिकाणी म्हणता आलं नाही। म्हणजे किती बॅकफुटवर हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीत गेलेले याचं ते लक्षण आहे। तुम्ही दादागिरी करता, भारतची गुंड आणता, लोकांना मारहाण करता, पोलिसांना समोर घालता, असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, मी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरच्या मातीमध्ये जन्माला आलो, हीच माझी कर्मभूमी आहे। मी दादागिरी करणारा आहे का सज्जन माणूस आहे हे काही लोकांना उद्धव साहेबांकडून ऐकण्याची मला वाटते जिल्ह्यातल्या लोकांना आवश्यकता नाही। या लोकांनी गेली 35 वर्ष अनेक निवडणुकामध्ये मला, माझ्या म्हणण्यावर, माझ्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद त्यांनी दिले। त्यामुळं मी कोणत्या नेचरचा माणूस आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। उद्धव ठाकरे इथं काय सांगून जातात, मला वाटते बुलढाणा जिल्ह्यातली जनता याला महत्त्व देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना त्यांनी औरंगजेबाशी केली। हे बघा, नरेंद्र मोदी आज कोण आहे की ज्यांनी राम मंदिर बांधलं, रामाची मूर्तीची स्थापना केली, अयोध्या केली, काशीमध्ये सुद्धा आज त्या ज्ञानवापी मस्जिदीमध्ये हिंदूची पूजा व्हायला लागली। काश्मीरचं 370 कलम हटत नव्हतं, ते 370 कलम हटवून दाखवलं। 3 तलाकचा कायदा त्यांनी रद्द केला। आता नवीन CAA त्यांनी आपल्या देशामध्ये लागू केला की जे परदेशातून त्या ठिकाणी त्रासून किंवा अन्याय अत्याचार सहन करत
आपल्या देशामध्ये येऊन राहिले, त्यांना नागरिकत्व देण्यासाठी तो कायदा आहे. मला तुम्ही सांगा की या जगाच्या पाठीवर कुठल्याही हिंदूवर अत्याचार होत असेल तर त्याला हिंदुस्थान शिवाय दुसरा देश दिसत नाही, कारण की इथलं नेतृत्व हे नरेंद्र मोदीचं आहे. आणि म्हणून आता सध्या औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये कोण आहे, मला वाटते माझ्या तोंडून तरी सांगण्याची आवश्यकता नाही. राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तेव्हा राजसाहेब ठाकरे आणि महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाचे विचार हे मिळते जुळते आहेत. राज ठाकरे सुद्धा एक मोठा नेता महाराष्ट्राचा आहे, सर्वदूर त्यांचं संघटन आहे. ते जर या महायुतीमध्ये सहभागी होत असतील तर निश्चित आम्ही त्यांचं मनापासून आनंदानं स्वागत करू आणि त्यांनी या महायुतीतच आलं पाहिजेत असे सुद्धा आमचे विचार या ठिकाणी असू शकतात. महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही, तुमच्या सुद्धा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. किती जागा मागितल्या, तुम्ही किती जागा लढणार आहे? हे बघा, पूर्वी भारतीय जनता पक्ष, शिवसेना 2 पक्ष आम्ही लढत होतो, त्यामुळे जागा वाटप सहज होऊन जात होतं. आता तिसरा अजितदादाचा पक्ष आमच्यामध्ये त्या ठिकाणी आमच्यासोबत आलेला आहे. नवीन पक्ष आज आपल्या या ठिकाणी महायुतीमध्ये सहभागी होत आहे आणि म्हणून थोडा उशीर झाला हे नक्की मान्य असलं तरी येणाऱ्या 24 तासामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब नक्की जाहीर करतील. एक शेवटचा प्रश्न आहे की परत सांगा की उद्धव ठाकरेंना काय इशारा देणार तुम्ही की इथे येऊन त्यांनी टीका केली तुमच्यासाठी? हे बघा, उद्धव साहेबाला वर मी इशारा देणार नाही. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की उद्धवजी ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचे पुत्र आहे, म्हणून त्यांच्याबद्दल त्यांच्या भाषेमध्ये बोलण्यासाठी आमची जीभ आज तरी त्या ठिकाणी रेटत नाही. पण एवढं मात्र नक्की की उद्धव साहेबांना मी एवढंच सांगेल की 2.5 वर्ष आपण या राज्याचं मुख्यमंत्रीपद या ठिकाणी भूषवलं. 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय कामं केलीत, किती वेळ तुम्ही मंत्रालयामध्ये बसला, किती वेळ तुम्ही फेसबुकवरून या देशाचा राज्याचा कारभार केला, हे लोकांना तुम्ही सांगा आणि काही फावल्या वेळात थोडीफार टीकाही करा. नक्कीच. तर हे होते खासदार प्रतापराव जाधव. त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला या ठिकाणी सडेतोडपणे उत्तर दिले. कॅमेरामॅन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.